चक्क तहसीलदाराच्या बनावट सह्या, बनावट शिक्के आणि खोटे आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदपुरात उघडकीस आला आहे। बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करणाऱ्या ऑनलाईन सेंटर चालकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊ इच्छित असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करा। फेसबुकवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हाती लागलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून हा बनावटगिरीचा डाव रचला। अहमदपूर नगर परिषद क्षेत्रातील जन्म मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांच्या अधिकारातील आदेशांची आवश्यकता असते। आरोपींनी या अधिकाराचा गैरवापर करत तहसीलदारांची अगदी हुबेहूब बनावट सही आणि कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केले। या आधारे त्यांनी जन्म मृत्यू नोंदी घेण्याचे खोटे आदेश तयार करून शासनाची आणि प्रशासनाची मोठी फसवणूक केली आहे। तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल 311 बनावट दस्तऐवज उघडकीस आले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे। नायब तहसीलदार अभिलाष जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंबर 1 शेख अफरोज पॉप्युलर झेरॉक्स अहमदपूर, नंबर 2 निसार खुरेशी अहमदपूर, नंबर 3 फसाहत मीर अली ऑनलाइन सेंटर अहमदपूर, नंबर 4 गौस मुनियार अहमदपूर, नंबर 5 बिलाल मौलाना राहणार अहमदपूर आणि नंबर 6 मतीन शेख नॅशनल ऑनलाइन सेंटर अहमदपूर या 6 जणांविरुद्ध अहमदपूर पोलिसात कलम 318(4), 340(2), 336(3) आणि 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 837/2025 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोषींवर कठोर कारवाई होणार। तहसीलदार कार्यालयाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षरी वापरून 311 बनावट दस्तऐवज तयार केल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे। प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही पोलिसात तक्रार दिली असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। नागरिकांनी अशा बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत केंद्रावरूनच आपले काम करून घ्यावे असे आवाहन अहमदपूर तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी केले। या प्रकरणाचा पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार हे करत आहेत। या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि आतापर्यंत किती बनावट दस्तऐवज याद्वारे वितरित करण्यात आले आहेत याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत। या कारवाईमुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या ऑनलाईन सेंटर चालकांचे धाबे दणाणले असून या प्रकरणाची गुप्तता आजपर्यंत कशामुळे ठेवण्यात आली असावी असाही प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे। तर अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे। CSC सेंटरचा परवाना खेडेगावचा आणि तालुक्याच्या ठिकाणी CSC ऑनलाईन सेंटर थाटले गेले आहेत। त्याच्यामुळे जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी असे प्रकार घडत आहेत। त्यांना प्रशासनातीलच काही अधिकारी पाठीशी घालत असल्याचेही नागरिकातून बोलले जात आहे। आवाज बहुजनांचा।